मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मागच्या वेळी आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 52व्या ओवीपर्यंत आलो होतो. अ, आणि त्यात आपण हे पाहिलं की अ, ज्या व्यासांनी जे महाभारत लिहिलंय त्यातला गीता गीतेचा उपदेश हा भीष्म पर्वात आलेला भाग हे जणू अ, विवेकाद्वारे ज्ञानाग्नीच्या संपर्काने अ, सगळ्या शास्त्रांचं सार कढवून तूप जे येतं तसं या गीतेच्या अभ्यासाने आपल्या हातात येतं हे सांगितलेलं आहे. आमोद म्हटलेलं आहे तिथे. अ, आमोद म्हणजे पण आपण पाहिलं. मोद म्हणजे एखादी आपल्याला अप्राप्य गोष्टीची आठवण झाली, तर जो आनंद होतो. आंबा आपल्याला आवडतो. त्याची आठवण झाली तरी कुठेतरी तोंडाला पाणी सुटणं किंवा ते त्याच्या आधीच्या खाण्याची आठवण होणं, हा मोद झाला. तो आंबा हातात आला तर तो आनंद आहे तो आमोद आणि तो खाताना जो अनुभव आहे तो प्रमोद झाला. तर इथे पद आले परिपाके आमोदासे म्हटलेलं आहे. म्हणजे परोक्ष ज्ञान या गीतेच्या अभ्यासाने होतं आणि त्याच्यानंतर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिय हे गीतेत भगवंत सांगणार आहेतच पुढे, की ते त्याचा पूर्ण अनुभव कसा व्हावा तर पहिल्यांदा तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना हे सांगितलेलं आहे. म्हणजे गुरूंकडे जाऊन त्यांना परिप्रश्न म्हणजे त्यांनी सांगितलेलं ज्ञान, त्यांनी सांगितलेलं म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेलं. परमेश्वर गुरु हे एकच आहेत. म्हणजे गीतेबद्दल, भागवताबद्दल, पुराणांबद्दल, वेदांबद्दल, उपनिषदांबद्दल जे काही आपल्याला प्रश्न आहेत ते त्यांना विचारणं आणि ते कशा दृष्टीने विचारणं, की अ, परमेश्वर आहे, तो सर्वव्यापी आहे, आपल्या अंतरात आहे आणि तो दयाळू आहे. हे सिद्ध होण्याकरताचे प्रश्न. अ, उगाच काही प्रश्न विचारायचे म्हणून प्रश्न नाही. आपल्याला परमेश्वराची भक्ती, ज्ञान हे कसं प्राप्त होईल त्याकरता केलेले प्रश्न आणि तेच अर्जुनाने गीतेत केलेले आहेत. त्यामुळे त्याला परोक्ष ज्ञान झालं आणि पुढे कृष्ण निर्याणानंतर अपरोक्ष ज्ञानही श्रीकृष्णांच्या कृपेने त्याला झालेलं आहे. तर गीतेचा अ, अ, खूप गीतेच्या अभ्यासाने आमोदासी म्हटलेलं आहे. म्हणजे ते परोक्ष ज्ञान होईलच. आणि जर श्रद्धा असेल आणि अ, इंद्रियांचा संयम असेल, तत्परच संयतेंद्रिया म्हटलेलं आहे. तर प्रमोद म्हणजे अनुभव ही येणार आहे. आता हे गीतेचं महत्त्व सांगितलं. ज्याला ईश्वराची प्राप्ती व्हायची आहे, त्याच्याकरता तर हे उपयोगी आहे हे सांगितलं 52व्यात. पण आता पुढे सांगतायत 53, 54, 55 मध्ये 53वी ओवी. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. आता ज्ञान होण्यासाठी गीतेची आवश्यकता आहे. म्हणजे मुमुक्षू जे आहेत, मोक्षाची इच्छा करणारे त्यांच्यासाठी तर गीता आवश्यक आहे. पण जे विरक्त आहेत, त्यांनाही जे हवंसं वाटतं. विरक्ती याचा अर्थ सगळा संग सुटलेला आहे. सगळ्या इच्छा गेलेल्या आहेत. ज्यांच्या सगळ्या इच्छा गेलेल्या आहेत, त्यांना ज्याची इच्छा असते, असे हे गीता आहे. अ, सदा अनुभव जे संती, जो आनंद, परमानंद संत सदा भोगतात. अ, ज्या भक्तीचा अनुभव त्यांना असतो, ती भक्ती म्हणजे ही गीता आहे. अ, ते संत त्यामुळे या गीतेत रममाण होतात. सोहम भावे पारंगती. बरं भक्त आहेत किंवा अ, जे विरक्त आहेत, ते याचा अनुभव घेतात किंवा याचा अभ्यास करतात, ह्याच्यात रमतात असं नाही.
अ, जे तर सोहम पारंगती म्हणजे 6 अहम म्हणजे अ, परमात्मा जसा सच्चिदानंद रूप आहे, तसा मीही रूप आहे आणि परमात्म्याचे जे सर्व साक्षीत्व, सर्व शक्तिमत्व हे गुण जर अ, गुण गुणाचा भाग बाजूला ठेवला आणि अ, माझा अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व हे बाजूला ठेवलं, तर जे सच्चिदानंद तत्व आहे ते एकच आहे. याची याच्यात जे पारंगत आहेत, म्हणजे ज्ञानमार्गात पारंगत आहेत, त्यांनाही तेही इथे रमतात. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर मग गीतेची आवश्यकता काय असं कोणाला वाटेल, तर त्यांच्याकरता सांगितलेलं आहे. ज्ञान फक्त होण्याकरता नाही, ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ज्यांना भक्ती मिळालेली आहे, जे संत आहेत म्हणजे सत्तत्वात जे कायम रमलेले आहेत, इतरांच्या कल्याणाकरता, जगाच्या संतांच्या विभूती सांगतात. तेही इकडे रमतायत हे सांगतायत. पुढेच 54व्या ओवीत पुढे सांगतायत, "जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल." जे भक्त सगळे ज्याचं सतत श्रवण करतात. भक्त म्हणजे इथे फक्त उपासना करणारे किंवा अ, प्राथमिक लेव्हलचे भक्त असं नाही. भक्तांच्याही 3 श्रेणी भागवतात सांगितलेल्या आहेत. अ, अधम भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. अधम याचा अर्थ वाईट असा नाही. अ, प्राथमिक स्तरावरचे भक्त. हे कसे ओळखायचे? तर देव देवळातच आहे किंवा वर कुठेतरी आकाशात देवाचं स्थान आहे. एवढंच ज्यांना माहिती आहे आणि किंवा फार तर देव्हाऱ्यात देव आहे. आपल्या फोटो लावलाय तिकडे देव आहे. तिकडे एकदा नमस्कार केला, की बाकी वेळ जे सगळं आहे तो व्यवहार आहे आणि तिथे काही अ, देवाचा काही त्यांना आठव किंवा देव देवाच्या अपेक्षित वागणूक ह्याच्याकडे फारसं त्यांचं लक्ष नाही. तरी पण एक श्रद्धा आहे, की या देवळात जाऊन मी काही देवाला दिलं किंवा काही अ, पूजा केली, तर माझं काहीतरी चांगलं होईल, अशी एक श्रद्धा तरी आहे. ते झाले प्राथमिक भक्त, कनिष्ठ भक्त किंवा अधम भक्त. मध्यम भक्त जे आहेत आणि जिकडे बऱ्यापैकी ज्या अर्थी आपण अ, गीता किंवा ज्ञानेश्वरी याच्या अभ्यासापर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्या अर्थी आपल्याला अजून आपल्याला काहीतरी समजावं, ईश्वराच्या जवळ जावं ही इच्छा होते. त्या अर्थी मध्यम भक्ताच्या निदान प्राथमिक अवस्थेला जरी आपण आहोत, हे आपल्याला समजायला हरकत नाही. तर मध्यम भक्त काय आहे? तर मध्यम भक्त हा त्याला स जाणीव व्हायला सुरुवात झालेली आहे, की ईश्वर सर्वत्र आहे. पण ते अजून पचत नाहीये. म्हणजे कारण कोणी वाईट, कोणी चांगला ही भावना आहे. दुष्ट लोकं असतात, चांगली लोकं असतात ही भावना आहे. पण मात्र त्याचं फक्त प्रतिमेत देव आहे किंवा अ, देवळात देव आहे, याच्या पलीकडे जाऊन विभूती ही तो मानतो आहे. म्हणजे 10व्या अध्यायात भगवान सांगणारच आहेत. ज्ञानेश्वरी माऊली आपल्याला सांगणारच आहेत, की भगवंताच्या विभूती आहेत. तिकडेही त्याची श्रद्धा आहे. मग देवावर जशी श्रद्धा आहे, तसं देवावर विश्वास ठेवणारे, देवाचे भक्त असणारे याच्याबद्दलही त्याला साहजिक आपुलकी आहे. देवाची सेवा करावी या दृष्टीने तो लोकांची सेवाही काही करेल. असा हा मध्यम भक्त आहे आणि उत्तम भक्त आहे त्याला अ, हां, मध्यम भक्ताचा अजून कसं आहे, की तो कसा वागतो, तर मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे घेऊन तो राहतो. म्हणजे कसं आहे, की जे अ, ज्यांना ईश्वराबद्दल श्रद्धा आहे आणि जे साधक आहेत, त्यांच्याबद्दल त्याला मैत्री आहे. त्यांचं काहीतरी चांगलं करावं, त्यांच्या उपयोगी पडावं हे त्याला वाटतंय. त्यांच्याशी व्यवहार ठेवावा, त्यांनाच कुटुंब मानावं, ही सगळी त्यांची इच्छा होत जाते.
ती झाली मैत्री. ज्यांना अजून ईश्वराची संगती नाहीये किंवा अध्यात्माची ओळखही नाहीये किंवा जे प्राथमिक भक्त आहेत, त्यांच्याबद्दल करुणा आहे. की कुठेतरी असं सांगावसं वाटतंय त्यांना, की "अरे बाबा, नुसतं देवाला नमस्कार करून नाही, काही अ, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते देवानी सांगितलेलं आहे. तसं थोडासा काहीतरी जप आहे, थोडी ध्यान आहे, ईश्वराची सेवा आहे, ईश्वराला समजून घेणं, हे काही कर." असं त्यांना सांगून त्यांच्या त्यांना या मार्गावर आणण्याची इच्छा आहे. आता ते करावं, नाही करावं हा वेगळा प्रश्न आहे. आणि कोणाला सांगावं, कोणाला सांगू नये, हे भगवान 18व्या अध्यायात सांगणार आहेत, की अभक्तांना हे सांगायला जाऊ नये किंवा जे दुष्ट कर्म करतायत तिथे ईश्वराची महती सांगायला जाऊ नये. तो अपराध ठरतो. पण यांना बेसिक इच्छा आहे, की जे आपल्यापेक्षा कमी अवस्थेला आहेत आणि त्यांना कुठेतरी थोडीफार जाणीव आहे, की श्रेष्ठ कोण आहे, आपल्या बरोबरचा कोण आहे, आपल्यापेक्षा कमी कोण आहे, अशी थोडीशी जाणीव तरी आहे. प्राथमिक भक्तांना श्रेष्ठ भक्त कोण आहे, हे काही जाणीवही नाहीये. त्यामुळे सत्पुरुष कोण आहेत, सत्पुरुषांकडे जावं, ही सगळी जी भावना आहे, त्या या माध्यमिक भक्ताला जास्त आहे. तर मैत्री झाली. दुसरी करुणा झाली, म्हणजे आपल्यापेक्षा कमी आहेत त्यांच्या उपयोगी पडावं. मुदिता, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ साधक आपण पाहतो, त्यांना पाहून आपोआप आनंद आणि हे फक्त साधना ह्याच्यात नाही, व्यवहारातही कोणी आपल्यापेक्षा काही गुण जास्त मिळवलेले असेल, तर आतून स्वाभाविक आनंद ह्यांना होतो. त्यांच्याबद्दल ईर्ष्या किंवा द्वेष निर्माण होत नाही. प्राथमिक साधकाला तसा द्वेष उत्पन्न होऊ शकतो. अरे, त्याची एवढी भक्ती माझी नाही, असं तो कंपेअर करतो. पण मध्यम भक्त जो आहे त्याला आनंद आहे. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे तर त्याच्या बरोबर राहून त्याला अनुमोदन देऊन आपणही आपल्यात सुधारणा करून घ्यावी, ही त्याची भूमिका असते. आणि मैत्री, करुणा, मुदिता आणि त्या मुदिते म्हणजे श्रेष्ठ संत आहेत त्यांच्याकडे शरणागती आहे. पण त्याच्याबरोबर श्रेष्ठ साधक जरी असले तरी त्यांना योग्य तो मान देऊन आणि तसंही जे ब्राह्मण आहेत, जन्माने नुसता जरी ब्राह्मण असला, आचारसंपन्न जरी नसला, तरी जन्म त्याला ब्राह्मणाचा मिळालाय याचा अर्थ काहीतरी त्याच्या पूर्वसुकृत असेल. इतक्या भूमिकेपर्यंत ते विचार करतात आणि त्यांनाही योग्य तो मान देऊन ते राहतायत. वारकरी संप्रदाय आपण पाहतो, "एका एका लागतील पायी रे, जो जो भगवंताच्या भक्तीला लागलेला आहे, तो माझ्यासाठी पूज्य आहे." असं करून ते त्याच्या पाया पडतायत. अजून सर्वत्र भगवान आहेत ही भावना जरी झाली नसली, तरी ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे, की जे जे भेटीचे भूत ते ते मानी जे भगवंत, ते मानायला सुरुवात तरी त्यांनी केलेली आहे. आणि सगळी भूतं हे भगवंत मानण्याची त्याची तयारी झालेली नसली, तरी जे भगवत भक्त आहेत, वारकरी आहेत म्हणजे वारकरी नुसते नाही, जे काही भगवत भक्त आहेत, त्यांना तिथे कुठेतरी परमेश्वराचं प्रेम जिथे आहे, तिथे कुठेतरी भगवंताचा निवास आहे. म्हणून त्यांच्याही ते पाया पडतायत. असे मध्यम भक्त आहेत. आणि शेवटचं त्यांची आपण आधुनिक भाषेत म्हणतात स्ट्रॅटेजी. तर स्ट्रॅटेजी शेवटची काय आहे? तर शेवटचं धोरण असं आहे, की उपेक्षा. कोणाची? जर जे दृष्ट आहेत, जे ह्या मार्गात आलेले नाही, त्यांना सुधरत बसायची गरज नाहीये किंवा त्यांना अ, जर आपल्या कर्तव्य कर्मात, आपल्या सेवेत कोणी आड आलंय, तर प्रतिकार करणं हा धर्म आहेच. पण त्याच्याशिवाय उगाच कोणतरी व्यवहारात कोणी काही करप्शन करतंय किंवा काय करतंय, तिथे जाऊन त्याचा विरोध करत बसणं किंवा हे ह्याच्यात वेळ हे घालवत नाहीत. त्यांची ते उपेक्षा करतात. तर असं मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असे पद्धतीने वागणारे हे मध्यम भक्त आहेत. आणि श्रेष्ठ भक्त आहेत ते पराभक्त आहेत. त्याच्यात सर्व संत महात्म्यांचा त्याच्यात समावेश आहे. आणि तसं म्हटलं तर देवाचाही त्यात समावेश आहे. कारण देव पण भक्तांचा भक्त आहे. आणि देव पण स्वतःचीच भक्ती करण्याकरता वेगवेगळे संतरूपीही अवतार घेऊन तोच येतो आहे. अ, गौरांग महाप्रभूंचं उदाहरण आहे, की राधाकृष्ण असा वेगळा अवतार घेऊन त्यांनी परस्पर प्रेम अ, अ, प्रेमाचा आनंद श्रीकृष्णांनी घेतला. एकदा असं म्हणतात, की राधेचं रूप घेऊन भगवान
राधेला भेटायला आलेले आहेत. वाटेत तिच्या सख्या ते राधेला बघून बघून सुद्धा त्यांनी काही लक्षही दिलं नाहीये. आणि मग राधेकडे आल्यावर भगवान म्हणाले, की "काय मी पूर्ण तुझ्यासारखाच दिसतोय आता, सगळं तुझाच वेश घेतलाय. तरी यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, हे कसं काय?" तर ते म्हणाले, "तू राधेचा वेश आणू शकशील, पण राधेची जी विरह भक्ती आहे, ही तुला कशी जमणार?" म्हणे. "कारण तुझ्यापासून विरह होणं कधी शक्य नाहीये." म्हणून असं म्हणतात, की चैतन्य महाप्रभूचा अवतार घेऊन राधा आणि कृष्ण असं एकाच देहात त्यांनी धारण करून त्या विरहाचा अनुभव घेतला. तर सांगायची गोष्ट अशी, की उत्तम भक्त जे आहेत, तिथे एकत्व असून सुद्धा ते त्या प्रेमाचा आनंद घेण्याकरता थोडासा मी भक्त तू भगवान हा भाव धरतात आणि देवही तसा करतो. देव पण त्यांना मी तुझा भक्त आणि तू माझा भगवान हे देवही करतो. कारण तिथे देव आणि भक्त वेगळं राहत नाही. जसं यशोदा मातेचं आपण उदाहरण गेलेलं आहे. तिन्ही काठी घेतल्यावर भगवान घाबरलेत, ते खरेच घाबरलेत. ते काही नाटक नाहीये. कारण तिथे तू नियामक आणि मी नियम्य या भावात राहायला भगवंतांनाही आवडतंय. ते प्रेम आहे, तो आनंद आहे आणि ती पराभक्ती कळून यायलाही आपल्याला खूप प्रयत्न करायची आवश्यकता आहे. ईश्वराची कृपा पाहिजे, गुरूंची कृपा पाहिजे. ईश्वराचा, गुरूंचा संग त्यांच्या सद्ग्रंथातून करत राहिलं पाहिजे. तर असे जे भक्त आहेत त्याच्यातले जे आकर्णी जे भक्ती इथे जे भक्त म्हटलेत, ते भक्त म्हणजे ते उत्तम भक्त आहेत. ते उत्तम भक्त असून सुद्धा त्यांना ते ऐकावसं वाटतंय, अशी ती गीता आहे. आपण मागेही ज्ञानेश्वरी कक्षेत किंवा गीता कक्षेत 2 पैकी एकात आपण पाहिलेलं आहे, की अ, व्यासांनी भागवताची रचना केली. आता भागवताचा प्रसार करायला त्या तोडीचा, त्या लेव्हलचा भक्त पाहिजे. तो भक्त कसा आहे तर ज्ञानी भक्त आहे. पराभक्त हा ज्ञानी भक्त आहे. तर असा कोण सापडणार? तर त्यांना स्वतःच्या मुलाशिवाय दुसरं कोणी समोर दिसेना. पण शुकाचार्य असे आहेत, की 12 वर्ष ते गर्भावस्थेत राहिलेले आहेत. बाहेर मायेच्या राज्यात मला यायचंच नाही म्हणालेले आहेत. मग त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बाहेर आले. त्याच्यानंतर ते त्याच नॅचरल अवस्थेतच ते घर सोडून निघालेले आहेत. इतकं त्यांचं वैराग्य आणि सतत समाधी लावून बसलेले आहेत. त्यांनी काही ऐकणं, त्यांनी काही शब्द किंवा अ, अ, ध्वनी इथपर्यंत त्यांचं कारण ध्वनी वगैरे हे तर ध्वनी आकाशाचा गुण आकाश पंचमहाभूतात येतं म्हणजे मायेच्या राज्यात येतं. तर हे ते कसं करतील? तेव्हा त्यांनी एक युक्ती शोधून काढली, की आपल्या काही शिष्यांना त्या भागवतात ज्यांना शिकवत होते ते, त्यांना सांगितलं, की जा तिथे शुक बसलेला आहे. त्याच्यासमोर भागवताचे श्लोक म्हणा. ते श्लोक ऐकल्या समाधीतनं बाहेर पडून हे काय आहे, हे काय आहे? म्हणजे त्या निर्गुण, निराकार सच्चिदानंदाचा अनुभव घेत असताना त्याच्यापेक्षाही गोड काहीतरी त्यांना सापडलं, की ते आत्तापर्यंत त्यांनाही माहीत नव्हतं, की याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असू शकतं. आणि ते समाधी अवस्थेतनं बाहेर आलेले आहेत आणि नंतर ते सगळीकडे तेव्हापासून कधीच डोळे मिटून बसलेले नाहीयेत शुकाचार्य. फिरतायत नुसते. शुकाचार्यांचं असं सांगतात, की कुठेही गायीचं दोहन करायला लागण्या एवढा वेळापेक्षा जास्त ते थांबत नाहीत. आणि ते पण का थांबतात, की कोणा भक्तावर कृपा करायची आहे, त्यांच्याकडनं दुग्धभिक्षा घ्यायची असेल तर. तर असे जे भक्त आहेत, ते जे ऐकतात, असं हे गीता आहे, असं हे भागवत आहे. जे आदिवंद्य त्रिजगती म्हणजे सगळ्याच्या आधी वंद्य आहे. म्हणजे गीता, भागवत हेच ते परब्रह्म आहे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आपण पाहिलं, की ओम नमोजी आद्या जे आद्य स्वरूप आहे. आद्य म्हणजे सगळ्याच्या आधी, त्रिगुणांच्याही आधी जे आहे आद्य स्वरूप आणि तेच पहिल्यांदा गुणरूप ओंकाराच्या रूपाने आलेलं आहे. ते परब्रह्म, परमात्म तत्व हेच गीतेच्या रूपाने आलेलं आहे. म्हणूनच ते आदिवंद्य आहे. त्रिजगती. फक्त या जगतातच नाही तर अ, अ, पाताळात आणि स्वर्गातही. आता पाताळात कसं? तर तिथेही बली महाराज बसलेले आहेत. त्यांचीही भगवत भक्ती चालूच आहे.
तर ते जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. हे जे सगळं आहे, ते भीष्म पर्वात आलेलं आहे, ते मी तुला सांगतो. भीष्म पर्व महाभारतातलं आपण मागेही पाहिलं. महत्वाचं का आहे? तर विष्णू सहस्रनामही तिथेच आलेलं आहे. गीताही तिथेच आलेली आहे. अ, धर्मराजाला उपदेश जे शांती पर्वात तो आलेला आहे आणि अ, शांती पर्वात अजून एक आलेलं आहे ते म्हणजे भीष्माचार्यांचं निर्याण. तिथल्या तिथे त्यांचे ईश्वराशी ते एकरूप झालेले आहेत. तर असं हे गीताज्ञान भीष्मपर्वी सांगितलेलं आहे. ते मी तुला सांगेन. त्याला काय म्हणतात? तर ते पुढच्या 55व्या ओळीत सांगितलेलं आहे. जे भगवद्गीता म्हणजे ज्याला भगवद्गीता म्हणतात, जे ब्रह्म ईशांनी प्रशंसिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे. म्हणजे ब्रह्मा आणि ईश म्हणजे भगवान शंकर यांनीही ज्यांची प्रशंसा केली, अशी ती भगवद्गीता आहे. जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जे सनकादिक ऋषी आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे अ, ब्रह्मदेवांचे पहिले मानसपुत्र. त्यांना संसार वाढवायी जेव्हा आज्ञा केली, तेव्हा ते म्हणाले, की "आम्हाला हे पसंत नाही. आम्हाला फक्त ईश्वराच्या अनुसंधानात राहायचंय." असे ते प्रेमी भक्त आहेत आणि त्यांना हंसरूपाने भगवंतांनी गीता सांगितलेले आहेत आणि त्याचं ते सदा सेवन करतात. जे सनकानी सेविजेसी आदरेसी. आदरानेच त्याची सेवा करतात. गीता अ, आपण पाहतो, की व्यवहारात बऱ्याच वेळा गीतेत अमुक सांगितलंय, गीतेत तमुक सांगितलंय. गीता काही हे अ, हे असंच कर्मण्येवाधिकार असते. हे सगळं कोणीही कसंही सहजच म्हणून जातो. इतकं सहज नाहीये गीता म्हणजे. इतकी सोपी नाहीये, की तुम्ही न पाहता, न गीता उघडता डायरेक्ट सांगावं, की असे 10-12 तास, 14 तास अ, एका जागी बसून काम करणं म्हणजे कर्मयोग होतो, तर तसं नाहीये ते. इतकी हलक्याने घ्यायची इतकी नाहीये. हे सनक सनातन सनत कुमारांसारखे जे जीवनमुक्त महात्मे आहेत, त्यांचं शरीरही 5 वर्षाच्या वर वाढलेलं नाहीये. म्हणजे अर्थातच त्यांचं शरीरही महाभूताच्या पलीकडे गेलंय. कारण पंचमहाभूताला कालाचा द्वारांनी क्षय आहे. पण ह्यांच्या शरीरालाही तो नाही आणि त्यांचेच अवतार प्रल्हादजी आहेत. असे जे सनकादिक आहेत, तेही आदराने सेवा करतायत म्हणाले. त्यामुळे गीता आपण ऐकतो, गीता आपण जेव्हा सांगतो, तेव्हा ती आदराने आपण आपली ही सेवा चालू आहे, या भूमिकेने ते घेतलं पाहिजे आपण. तर हे सांगितलेलं आहे, की हे सगळे जे आदराने ज्याची सेवा करतात, ते गीता आता अ, आपल्यापुढे सुसंगतपणे मी सांगतोय असं अ, अ, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आता पुढे सांगतायत 56व्या ओळीत, "जैसे शारदियेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचती मने मवाळे चकोरत लगे." असं म्हणतात. एकतर अ, गीतेतही भगवंत पुढे सांगणार आहेत, की अ, चंद्राच्या द्वारे अमृताच्या योगाने अ, औषधीचं पुष्टीकरण मी करतो हे भगवान सांगणार आहेत. त्यामुळे चंद्रप्रकाशात अमृत आहे असं म्हणतात आणि त्यातल्या त्यात शारदीय पौर्णिमा, की जी भगवंतानी या भूलोकाच्या वृंदावनात अ, रासक्रीडा करण्यासाठी निवडली. तर त्या शारदीय पौर्णिमेचे जे चंद्रकडे आहेत, त्याच्यातनं चकोर जसा अमृत वेचून घेतो. असं म्हणतात चकोर पक्षी फक्त या पौर्णिमेच्या चंद्राचं अमृत घेऊन जिवंत राहतो असं म्हणतात. तर तो जसं ते घेतो, आता हे सांगताना आपण म्हटलं, की भूलोकीच्या वृंदावनात
शारदीय पौर्णिमेला रासक्रीडा चालले. याचं कारण असं आहे, की जो वैकुंठात गोलोक आहे, त्या गोलोकात अ, ही रासक्रीडा कायमची चालू आहे. ती कधी संपलेली नाहीये. आणि अ, भूलोकीच्या वृंदावन हेही त्या मूळ वृंदावनाशी जोडलेलं आहे. त्यामुळे आजही म्हणतात, की वृंदावनात त्या रात्री कोणालाही आजही जाऊन देत नाहीत. कारण तिकडे रासक्रीडा होते असं म्हणतात. असं म्हणतात, की तिथे कोण गेलेला जिवंत राहत नाही किंवा वेडा होतो. खरं तर ते जिवंत राहत नाही म्हणजे मुक्ती मिळते त्यांना. वेडा होतो म्हणजे उन्मनी अवस्थेला तो व्यक्ती पोहोचतो. तर सांगायची गोष्ट अशी, की ती रासक्रीडा तिथे कायमची चालू आहे. पण तीच इथे करताना ती शरद पौर्णिमेला घेतलीये. कारण तेव्हा अ, तो अमृतांश चंद्रातनं जास्त बाहेर प्रकट होतो. चंद्राच्या 16 कला मानलेल्या आहेत. ती 16वी कला ही अध्यात्म कला ही म्हटली गेलेली आहे. हे गीतेत गीतेत आणि आता अ, ज्ञानेश्वरातही ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतीलच. तर जसा जो चकोर त्या चंद्रप्रकाशातलं अमृत वेचतो, तसं या गीतेतलं अमृत वेचून मी घेतो आहे आणि ते कोणासाठी? अ, आणि तुम्ही हे ते वेचून घ्या. जे गीतेतलं अमृत आहे, ते जे मी सांगतोय, ते तुम्ही वेचून घ्या हे आता सांगतायत भगवान. तर 56 आणि 57 एकत्र वाचू आपण म्हणजे एकत्र अर्थ आपल्याला करता येईल. "जैसे शारदियेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळूवारपण चित्ता आणूनिया." तर तो चकोर जसा हे वेचून घेतो, मी जसं वेचून घेतलेलं आहे आणि ते तुमच्या समोर ठेवतोय, तसं तुम्हीही श्रोत्यांनो ही कथा अनुभवावी. कशी? तर तो चकोर जसा वेचतो अमृतकण तशी आणि कशानी? तर हळुवारपण चित्ती आणूनी ही वेचा. हळुवारपण चित्ती म्हणजे त्या चित्तातला कठोरपणा गेला. कठोरपणा कशाने येतो? की जे गीतेत पुढे असुरी संपत्ती सांगणार आहेत भगवान, की अहंतेने येतो. अ, मीच मोठा या भावनेने येतो, अहंकाराने येतो. द्वेष, राग, काम, क्रोध, मद-मत्सर, दंभ, लोभ ह्या सगळ्या नी चित्ताला जे काठिण्य येतं ते सोडून रुजुता, सरळ वृत्ती, वाहता असला पाहिजे. मन हे भगवंताचं वासुदेवानंद सरस्वती अ, अ, महाराजांनी दत्त महात्म्यात नवविधा भक्ती सांगताना, कीर्तन भक्ती सांगताना त्यांनी हे वर्णन केलंय. अ, "नोहे वाचा सद्गतित, नोहे काया अ, अ, कंपित." म्हणजे वाचा सद्गतीत झाली नाही, डोळ्यातनं पाणी आलं नाही, कायेवर रोमांच उभं नाही झालं. तर ते कीर्तन म्हणजे फक्त शो आहे म्हणतात ते. तर त्यामुळे भगवंताचे गुण आपण सांगतो किंवा ऐकतो, तेव्हा ते अष्टसात्विक भाव उत्पन्न होत असले, तर समजावं की आपली ती हळुवार चित्त झालंय आणि मग त्या हळुवार चित्ताला हे समजेल. जसं कागद कोरा असेल, तर त्याच्यावर लिहिलेलं कळेल. आधीच गिरबीट केलेला सगळा कागद आहे आणि त्याच्यावर आपण नव्याने काही लिहितोय, तर ते दिसून येणार नाही किंवा मळ लागलेला आहे सगळा. मलिन झालेलं आहे वस्त्र, तर त्या मलिन वस्त्रावर अ, भगवंताचं नाम उठणार नाही. तसं आपलं चित्त अगदी हळुवार करून हे तुम्ही ऐका आणि मग काय होईल हे 58व्यात सांगतायत. मला वाटतंय मागच्या वेळी आपण 58व्या पर्यंत घेतलं होतं बहुतेक. पण ठीक आहे, ही ईश्वराची इच्छा दिसते. आपण पुन्हा एकदा ते पाहतोय. अ, तर त्यांनी काय होईल, हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे हे जे शब्दांनी सांगितलं गेलेलं आहे, आता शब्द म्हणजे ज्ञान नाही. शब्द हे ज्ञानाच्या पलीकडचं आहे. वेदांना आपण मागे पाहिलेलं आहे, की वेदांना छंद म्हणतात.
छंदांसी यस्य पर्णानी 15व्या अध्यायात येणार आहेत, की या सगळ्या सृष्टीरूपी वृक्षाचं पानं म्हणजे छंद म्हणजे हे वेद आहेत. छंद का म्हटलंय? छंद म्हणजे जो लपवून ठेवतो तो. तर परमेश्वराचा किंवा ज्ञान जे सच्चिदानंदाला ज्याच्यात लपवून ठेवलेले आहेत, ते छंद आहेत. म्हणजे लपवून ठेवणारे छंद आहेत का? तर त्या दृष्टीने ते नाहीये. आपण मागे हे पाहिलं, की एक 2 वाट्या ठेवलेल्या आहेत. एकाच्या आत पेढा आहे, एकाच्या आत एक रिकामा आहे. तर ज्यात पेढा लपवलेला आहे, तेच उघडल्यावर आपल्याला पेढा मिळणार आहे. तसं ह्या वेदात हे सगळं ज्ञान लपवलेलं आहे. तसं ह्या ज्ञानेश्वरीत, या गीतेत त्या वेदांचं सगळं ज्ञानाचा अर्क आहे, तो त्यात आलेला आहे. पण तो फक्त शब्दात नाहीये. तर शब्दे वीण संवादिजे म्हणजे वीण यातनं जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, ते अजून सोपं करून ज्ञानेश्वरी माऊली सांगते, ते शब्दापुरतं नाहीये. ते हळूवार अंतःकरण जर ठेवलं आपण, तर ज्ञानेश्वरी ऐकता-ऐकता त्याचा अनुभव आपल्याला येऊन जातो. आणि वारकरी संप्रदायात असणाऱ्या बऱ्याच जणांना हा अनुभव असेल, की कित्येक त्यांना अक्षर ओळखही नाहीये. पण ज्ञानेश्वरीचं ऐकून-ऐकून त्यांना ती पाठही झालेली आहे. असेही काही व्यक्ती आपल्याला आणि नुसती पाठ नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा जे मार्दव पाहिलं, की आपल्याला जाणवून येतं, की ह्या जीवाला काहीतरी प्राप्त झालेलं आहे. तर तसा जो अनुभव आहे, तो जर ज्ञानेश्वरीतनं घ्यायचा असेल, तर आपलं चित्त हे हळूवार व्हायला पाहिजे. कदाचित याचकरता हे रिपीट झालं असावं, की श्रोता असो, वक्ता असो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ते तरल चित्त जर आणलं, तर ते सांगता-सांगता तो आनंद आतून जाणवायला सुरुवात होते. तो बाहेर यायला सुरुवात होते आणि तो आनंद जसा बाहेर येईल, तसा-तसा तो अर्थही पुढे बाहेर आपोआप येत जातो आणि बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. हे शब्देविण संवादी, जे शब्दाविना तो अनुभव येतो आणि तिथे इंद्रियांचीही आवश्यकता पडत नाही तिथे. कारण ते डायरेक्ट त्या आनंद तो आत आत आत्म आत्म्यापर्यंत पोहोचणारा तो आनंद आहे आणि बोलण्याच्याही आधीच ते तत्व समोर आपल्या येते. म्हणजे ते सांगता-सांगता, ते वाचता-वाचता तो अ, वाचे अर्थोनुधावती असं सांगितलेलं आहे. दत्त महाराजांनी प्रवचनात हा एक श्लोक सांगितलेला आहे, की वाचेच्या पुढे अर्थ, तो अर्थ आत येतो आणि मग ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ पुढे आपल्याला सांगता येतो किंवा ऐकता येतो किंवा तो आपल्या चित्तात जातो. हे महत्व आहे जर हळूवार चित्त झालंय. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया. इंद्रिय संयत करून, श्रद्धा ठेवून, सगळ्या भूतांबद्दल निर्मत्सर होऊन, कोणाचाही द्वेष मनात न ठेवता, कुठेही रागद्वेषात न पडता जेव्हा आपण ऐकायला लागतो, तेव्हा बोला आधी झोंबिजे प्रमेयासी हा अनुभव आपल्याला येत जाणार आहे. अ, पुढे सांगतायत आता, जे भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेणती तैसे परी आहे सेवती ग्रंथी ते. या ग्रंथाची महती अशी आहे, की भ्रमरांनी जर पराग नेले तर त्या फुलाला कळतही नाही. तसं अनंत आनंद ह्या जो सच्चिदानंद या ग्रंथात भरलेला आहे, की जितकं-जितकं न्यावा तरी तो तितकाच राहणार आहे. असा ह्या ग्रंथाची महती आहे. म्हणून कित्येक वारकरी हा ग्रंथ नुसता वाचत नाहीत, पूजा करतात, प्रदक्षिणा करतात. कारण वाङ्मय मूर्ती आहे. जसं भागवत ही श्रीकृष्णांचा अवतार आहे, तसं ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानेश्वर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या रूपाने राहिलेले आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरातही, महाभारतातही गीता आलेल्या आणि महाभारतातही, भागवतातही ते स्वतः राहिलेले आहेत. त्यामुळे ते अनंत ज्ञान, अनंत आनंद त्यात आहे. ज्याला जितका लुटता यावा, त्यांनी तितका लुटावा. ह्याचा अभ्यास जितके जण जितक्या पद्धतीने करतील, तितका तो कमीच आहे. घेतच जावं असं हे अनंत क्षीरसमुद्र जो आहे हा, तो अनंत आहे. जितका घ्यावा तितका कमीच आहे.
पुढे 60वा घेऊन आपण थांबू. का आपुला ठाय न सांडीचा, आलिंगिजे चंद्र प्रकटता, हा अनुराग भोगिता कुमिदिनी जाणे. आता चंद्र जेव्हा उदयाला येतो, तेव्हा कुमुदिनी म्हणजे कमळ आणि कुमुदिनी याच्यात फरक असा आहे, की कुमुदिनी म्हणजे अशी कमळं असतात, की रात्री ती फुलतात. चंद्रप्रकाशामुळे फुलतात असं म्हणतात. रात्री फुलतात आणि दिवसा मिटून राहतात. तर तिथे जसा चंद्र उगवल्यानंतर चंद्राचा प्रकाश त्या कुमुदिनी तो प्रकाश आलिंगून ती फुलते. पण त्याने काही चंद्रप्रकाश कमी होत नाही. तो तसाच आहे. तसा तो सच्चिदानंदाचा अनुभव या ग्रंथातनं आपल्याला मिळतो. आपण तो अनुभव घेतो. पण ह्या ग्रंथातनं काही कमी होत नाही आणि तेवढा आनंद आपण घेतला, म्हणजे पूर्ण आनंदातलं काही कमी झालं असं होत नाही. तो अनंत आनंद तसाच राहताना आपल्यालाही तो अनंत आनंद प्राप्त होतो, या ग्रंथाच्या निमित्ताने. अ, 60वा 60वी ओवी झालेली आहे. आपण आजच्याकरता इथेच थांबू. अ, आणि आज जे जास्त जे जाणवलेलं आहे, की हळुवारपणा आणि चित्ता याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहून पुढच्या कक्षेतही ते हळुवारपणा आणून आपण त्याचा अभ्यास करू. श्री गुरुदेव दत्त. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्व.